श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधा कांडातील अध्याय 8 सुग्रीवाचे आगमन. ओम श्रीराम. सुग्रीवाचे राज्यारोहण झाल्यानंतर या चातुर्मासामध्ये सुग्रीव आपली प्राप्त कर्तव्ये विसरून जातो व राज्य मिळाल्याने विषयधुंद होतो. तो एकदाही श्रीरामाकडे येत नाही. मग श्रीराम सुद्धा क्रोधित होऊन लक्ष्मणास सांगतात की तू जाऊन पहा व सुग्रीव जर दोषी असेल तर त्याला ठार करावे. मग हनुमंत हे वर्तमान सुग्रीवाला सांगतात आणि सावध करतात. सुग्रीवाची खूप निर्भत्सना करतात व म्हणतात की अरे, तू असा कसा पापी आणि विषयधुंद झालास? मध्य आणि स्त्रिया यामध्ये तू सीता शोध करावयाचा आहे हे विसरून गेलास? मग सुग्रीवाची सर्व धुंदी उतरते व तो पश्चाताप करतो आणि श्रीरामांना शरण येतो. त्यानंतर श्रीरामही शांत होतात, त्याला क्षमा करतात व मग सुग्रीव सर्व वानरसेना एकत्र करतो. आता आपण हे साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या जीवनात देखील असेच होते. गुरुकृपेने साधकाला मृत्यूभय राहत नाही. अध्यात्म मार्गातील त्याला बरेच काही मिळते. तो आत्मप्रांगणात प्रवेशही करतो. परंतु अशाही वेळी साधकाला खूप जपावे लागते, कारण इथे त्याला अहमची बाधा होते. त्याला वाटते की आपण आता पूर्ण झालो व त्यामुळे तो बेसावध होतो व अशाच वेळी षडरिपुंमार्फत विषयवासनांचे अवतरण होते. मग तो साधक आपली पुढील कर्तव्ये, आपला पुढील अध्यात्म प्रवास व आपली पुढील मिळवण्याची प्राप्तव्ये जशी आत्मस्थिती, परब्रह्मस्थिती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परमशांतीचा म्हणजेच सीतामातेचा शोध व तिची प्राप्ती या सर्व गोष्टी तो विसरून जातो व विषयबाधित होतो. तेव्हा मग त्याचे सद्गुरूही त्याच्यावर नाराज होतातच, परंतु ते आपल्या लाडक्या शिष्याच्या कल्याणाकरिताच नाराज होतात. व मग साधकाने सतत सावध का असावे हा धडा शिकावयास मिळावा म्हणून मनाच्या माध्यमातून म्हणजेच लक्ष्मणाच्या माध्यमातून त्याला मानसिक पीडा, वेदना व अवमान आणि शारीरिक व्याधी इत्यादी मार्फत धडा शिकवून पुन्हा आपल्या पुढील प्राप्तव्याकडे, आपल्या पुढील अध्यात्म प्रवासाकडे मार्गस्थ करतात. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये सुग्रीवाचं राज्यारोहण झालं आणि श्रीरामांनी सांगितलं की हा चातुर्मास जाऊ द्या, म्हणजे पावसाळ्याचे 4 महिने जाऊ द्या, मग पुढील आपण योजना करूया. त्या 4 महिन्यामध्ये, त्या चातुर्मासामध्ये सुग्रीव राजा झाल्यामुळे सगळं विसरून गेला. राम, लक्ष्मण, सीता शोध वगैरे सगळं विसरून जातो आणि विषय वासना, मध्य, स्त्रिया यामध्ये तो धुंद होऊन जातो. तो एकदाही श्रीरामांकडे, म्हणजे आता सुग्रीव किष्किंधा नगरीमध्ये आहे आणि श्रीराम, लक्ष्मण हे ऋषिमुख पर्वतावर आहेत. तो श्रीरामांकडे एकदाही येत नाही. मग श्रीराम लक्ष्मणाला आज्ञा करतात की तू जा आणि जर सुग्रीव दोषी असेल तर त्याला ठार कर, मारून टाक. हे वर्तमान मग
हनुमंत सुग्रीवाला जाऊन सांगतो आणि सुग्रीवाची खूप कानउघाडणी करतो की तू असा कसा पापी आहेस, तू कसा विसरलास की वालीला श्रीरामांनी तुझ्याकरता मारलं, तुला राज्य दिलं आणि तू सगळंच विसरून गेलास. मग सुग्रीवाची धुंदी उतरते आणि तो श्रीरामांना शरण येतो. श्रीराम त्याला आपल्या कुशीत घेतात आणि मग सुग्रीव सगळी वानरसेना जमा करतो. ही रामकथा. आता हेच साधकाच्या दृष्टीने कसं, साधकाचं सुद्धा असंच होतं. साधकाला सद्गुरूंकडून, ईश्वराकडून बरंचसं काही मिळतं. अगदी मृत्यूच्या भयापासून सुटका, म्हणजे मुक्तीच्या जवळपास गेलेला तो असतो. परत त्याला सगळ्या गोष्टी मिळतात, त्याला खूप अनुभव मिळतात. मात्र तो आत्मप्रांगणात प्रवेशही करतो. पण इथेच त्याला अहमची बाधा होते. त्याला वाटतं आता झालं, मी पूर्ण झालो, आता मला काय कशाची भीती राहिली नाही. आणि इथेच षडरिपू जे टपून बसलेले असतात ते विकार आणि वासनांच्या माध्यमातून त्या साधकावर हल्ला करतात. कारण साधक तिथे बेसावध झालेला असतो, आपल्या साधनेतनं उतरला असतो. जसं कथेमध्ये सुग्रीव राज्यारोहण झाल्यानंतर श्रीरामांनाच विसरून जातो आणि विषय बाधित होतो, विषय धुंद होतो, तसं साधकाचं पण होतं. आणि अशाच वेळेला विकार आणि वासना, विशेष करून क्रोध आणि काम, हे फार प्रभावी असतात. ते साधकावर हल्ला करतात आणि साधक त्यामध्ये पूर्णपणे गुरफटला जातो. सद्गुरूंची कृपा असते, सद्गुरूंची दृष्टी पण असते, परंतु सद्गुरू करणार काय, साधकाने सावध राहायला हवं ना. मग सद्गुरूही त्याच्यावर नाराज होतात आणि त्याला धडा शिकवतात. आणि धडा शिकलंच पाहिजे, कारण त्याशिवाय आपण त्या रस्त्यावर येत नाही, पुढच्या प्रवासाला लागत नाही. कारण साधक इथे आत्म्याच्या प्रांगणात प्रवेशला आहे, परंतु पुढे खूप मोठा प्रवास आहे ना. आत्मसाक्षात्कारानंतर वैश्विक विश्वात्मक साक्षात्कार, त्यानंतर ब्रह्मसाक्षात्कार, त्यानंतर परब्रह्म साक्षात्कार, ह्या गोष्टी मिळवायच्यात ना. इथेच थांबून कसं चालेल. मग सद्गुरू त्याला हा धडा शिकवतातच. यावरून मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. वेदव्यासांचं बहुतांशी बरंचसं लिखाण श्री गणेशांनी, म्हणजे गणपतींनी केलेलं आहे. परंतु त्यांचं बरंचसं काही लिखाण हे वैशंपायन या नावाच्या ऋषींनी केलेलं आहे. जेव्हा लिखाणाचं त्यांचं ठरलं तेव्हा वैशंपायनांनी व्यासांकडे ही इच्छा व्यक्त केली की मला जे पटणार नाही ते मी लिहिणार नाही. व्यास सांगायचे, वैशंपायन लिहायचे. तर एकदा असा एक मुद्दा व्यासांनी सांगितला की मायेचा प्रभाव या जगतावर खूप प्रचंड आहे. मायेच्या पुढे भले भले हात टेकतात. माया सहजासहजी तिच्या पलीकडे कुणाला जाऊ देत नाही. तर हा मुद्दा लिहायचा होता, पण वैशंपायनांना तो पटला नाही. ते म्हणाले नाही, मायेच्या आपण पलीकडे जाऊ शकतो, मग ईश्वर कुठे. तर वैशंपायनांना सांगायचं होतं की माया काही करू शकत नाही, आणि व्यासांना सांगायचं होतं की माया महाकठीण आहे. मायेसाठी ईश्वराची किंवा सद्गुरूंची कृपाच असावी लागते, तेव्हा मायेच्या पलीकडे जाता येतं. आणि मायेचे हत्यारं काय, हे षडरिपू, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, ते कशाचाही वापर करून त्या व्यक्तीला तिथे थांबू शकते. हेच कथेमध्ये आपण पाहतोय. तर वैशंपायनांनी म्हटलं नाही, हे मी लिहू शकणार नाही, हा मुद्दा मला मान्य नाही. व्यास म्हणाले ठीक आहे, तुला अनुभव आल्यावर तर मग तर मान्य करून लिहिशील ना. ते म्हणे हो मी लिहील. त्यानंतर बराचसा काळ जातो. एक दिवशी असं होतं की व्यास महर्षी बाहेर गेलेले असतात. त्यांच्या आश्रमामध्ये वैशंपायन त्यांच्या कुटीमध्ये बसलेले असतात. बाहेर बऱ्यापैकी चांगला पाऊस पडत असतो. तर वैशंपायनाच्या असं लक्षात येतं की दरवाजातून त्यांना अशी पडसावली अशी दिसते की एक स्त्री त्या कुटीच्या वळचणीला उभी आहे. म्हणून वैशंपायन बाहेरून डोकून पाहतात, तर एक सुंदर अशी स्त्री त्या पावसात वळचणीच्या खाली उभी आहे. मग वैशंपायन त्या स्त्रीला म्हणतात की बाहेर भिजण्यापेक्षा आतमध्ये या. ती आतमध्ये येते. तिचं ते सौंदर्य पाहून वैशंपायन भुलतात की मी एक महान ऋषी आहे, मी व्यासांचा लेखक आहे, मला स्वातंत्र्य आहे. ते भुलतात आणि त्या स्त्रीला पाहून तिला म्हणतात की तू कोण, काय, वगैरे वगैरे. ती सांगते. मग ते म्हणतात, तिच्या पुढे प्रस्ताव मांडतात की तू माझ्याशी विवाह करशील का. तर ती स्त्री आडेवेडे घेते आणि नंतर तयार होते. तर मग मात्र ती एक अट घालते की आपण असा मोठा विवाह करणार नाही, आपण गांधर्व विवाह करू, म्हणजे आपण दोघंच
तो विवाह जाऊन करूया. परंतु त्याच्यापूर्वी माझी एक अट अशी आहे आणि आमची प्रथा आहे, त्या प्रथेप्रमाणे मला तुम्ही खांद्यावर घ्यायचं, तुम्ही घोडा व्हायचं आणि त्या घराला एक प्रदक्षिणा मारायची. आता इथे घर नाही तर तुम्ही या आश्रमाला एक प्रदक्षिणा मारायची. तर वैशंपायन म्हणे एवढंच, ठीक आहे म्हणे, चालेल. आणि वैशंपायन घोडा होतात, ती स्त्री त्यांच्या खांद्यावर बसते आणि वैशंपायन आश्रमाला एक प्रदक्षिणा मारतात. प्रदक्षिणा पूर्ण होत त्यांच्या कुटीपर्यंत येतात, तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की त्या स्त्रीचे केस त्यांच्या खांद्यावरून खाली रुळतायत आणि ते त्याची अशी शरीराला जाणीव होत होती. तर ते म्हणे हा स्त्रीचे केस आहेत असतील. नंतर त्यांचं लक्ष गेलं तर ते केस पांढरे आहेत. मग त्यांना प्रश्न असं पडला की अरे, ह्या स्त्रीचे काळेभोर केस होते, हे पांढरे कसे काय झाले. आणि मग ते मागे असे वळून पाहतायत तर व्यास महर्षी त्यांच्या खांद्यावर बसलेले आहेत. त्यांची पांढरी शुभ्र दाढी त्यांच्या वैशंपायनाच्या अंगावर रुळते आहे आणि ते पाहून वैशंपायन अक्षरशः खजील झाले, खाली नजर केली आणि व्यासांच्या पुढे हात जोडून उभे राहिले. मी चुकलो. तेव्हा व्यास म्हणाले की बाबा रे, चुकलास, मान्य आहे, मी क्षमा करतो, परंतु मायेचा खेळ किती प्रभावी आहे हे मला तुला दाखवायचं होतं. तुला हे पटलं का. ते म्हणे हो मला पटलं. आता तुम्ही जसे सांगाल तसं मी लिखाण करेल. तात्पर्य, माया भल्या भल्यांना सोडत नाही, त्यामुळे साधकाने सावध राहायचं असतं. कथेमध्ये सुग्रीवाने सावध राहायचं होतं, कारण श्रीरामांनी त्याच्याकरता वालीला मारलं, राज्य दिलं आणि मग श्रीरामांना जे वचन दिले ते पूर्ण करायला नको का. तो मायेच्या जे हत्यार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, ह्या हत्यारामध्ये तो अडकला. म्हणजे तो काम आणि क्रोधात अडकला, विषयधुंद झाला. साधकाच्या दृष्टीने साधकाने एवढं अध्यात्म मिळवून सुद्धा कधी मायेचा प्रभाव पडेल आणि तो कशातही अहंकार, आता इथे अहंकार होतो साधकाला की मी मोठा झालो आणि त्याच्यावरच मग षड्रिपूंचा हल्ला होतो ना. म्हणजेच अहंकार सुद्धा हे मायेचंच हत्यार. अहंकार हे प्रमुख, नंतर काम, क्रोध, लोभ हे सगळे उप. परंतु कुठल्याही एका माध्यमाने साधकाचा अध्यात्म प्रवास थांबू शकतो. तेवढंच नाही, विनाशसुद्धा होऊ शकतो. या कथेतून वैशंपायनासुद्धा व्यास हे आता सद्गुरूच ना वैशंपायनांची एक प्रकारे. मग सद्गुरूंनी वैशंपायना हेच मर्म शिकवलं. साधकाच्या दृष्टीने सद्गुरू साधकाला असाच अवमान, निंदा वगैरे, शारीरिक व्याधी असा धडा शिकवतात आणि पुन्हा मार्गस्थ करतात. तसंच कथेमध्ये सुग्रीवाला श्रीरामांनी लक्ष्मणाला पाठवले आणि जा, तो दोषी असेल तर ठार कर. हे तिन्ही गोष्टींचं तात्पर्य एकच की आपण नेहमी ईश्वराच्या ठिकाणी किंवा सद्गुरूंच्या ठिकाणी समर्पित असावं, तेव्हाच आपला पुढचा संपूर्ण अध्यात्म प्रवास सुखरूपपणे पार पडतो. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.